नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देशमुखांच्या शिक्षण संस्थेवर ईडीचे छापे पडलेले आहेत. नागपुरात 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. NIT कॉलेजमध्ये देखील ईडीचं पथक जे ते दाखल झालंय. काही गोष्टींची तपासणी केली जाते, काही लोकांची चौकशी देखील सुरू असल्याचं कळतंय. अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं आपण बघतोय. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडनं अनिल देशमुखांच्या शिक्षण संस्थेवरती छापे टाकण्यात आलेले आहेत. नागपुरात 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. NIT कॉलेजमध्ये ईडीचं पथक दाखल झालंय. आणि याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आणि अजित मांढरे असे दोघे आपल्या बरोबर आहे. सुरुवातीला मी नागपुरात जातोय तुषारकडे. तुषार, काय माहिती आहे? 3 ठिकाणी म्हणजे नागपुरात 3 ठिकाणी ईडीच्या पथकाने छापे मारलेत. ही 3 ठिकाणं कुठली आहेत? विशाल, जर का विचार करायचा झाला तर अनिल देशमुख यांची साई शिक्षण संस्था आहे. या साई शिक्षण संस्थेचं इंजिनिअरिंग कॉलेज माहुरधरी इथे आहे. या माहुरधरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण बघू शकतो की आतमध्ये ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. साधारण 12 वाजताच्या सुमारामध्ये ईडीचं एक पथक इथे आलेलं आहे आणि ते साई शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या कागदपत्राची तपासणी करत आहे. जर का आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये साई शिक्षण संस्थेचा रोल तेव्हा आला जेव्हा दिल्लीच्या एका व्यापाऱ्यांनी 4 कोटी रुपये डोनेशन म्हणून साई शिक्षण संस्थेमध्ये टाकलेले होते आणि त्यानंतर मग साई शिक्षण संस्था रडारवर आली आणि त्याच घटनेचा आणि त्या संपूर्ण प्रक्रियेचा तपासासाठी आज ईडीचं पथक नागपूरच्या अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेमध्ये आलेलं आहे. इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे आणि महत्त्वाचा विषय हा आहे की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचं हे जे पथकाने धाड टाकली ही 3री वेळ आहे. याआधी देखील 2 वेळा ईडीचं पथक अनिल देशमुख यांच्या घरी असेल, त्यांचं जे मूळ गाव आहे वडवीरा असेल तिथे देखील येऊन गेलं, काटोलला येऊन गेलं होतं. यासोबतच अनिल देशमुख यांचे जे जवळचे संबंधित लोक होते त्यांच्यावर देखील ईडीच्या पथकाने धाड टाकलेली होती. तर मागच्या साधारण 2 महिन्यामध्ये देशमुख कुटुंबियावरची ही 3री धाड आहे. तर त्यांच्या जवळच्या लोकांवर एकदा पडले. एकूण 4 वेळा ईडीचं पथक नागपूरमध्ये आलेलं आहे आणि वेगवेगळ्या कारवाईमध्ये सातत्याने त्यांनी महत्त्वाचे कागदपत्र जप्त केलेले आहे. आता साई शिक्षण संस्थेमध्ये जर का बघायचं झालं तर नागपूरवरनं जे हवाल्याला पैसे मुंबईला पाठवले, मुंबईवरनं ते हवाला पैसे दिल्लीला गेले होते आणि मग दिल्लीच्या एका व्यापाऱ्यांकडनं ते पैसे साई शिक्षण संस्थेमध्ये डोनेशनमधून टाकण्यात आले. ते साधारण 4 कोटी रुपये होते. त्याचे पूर्ण कागदपत्र ईडीच्या जवळ होते आणि त्याचाच तपास करण्यासाठी आज ईडीचं पथक इथं आलेलं आहे. आपण बघू शकतो की समोर तुम्हाला जे वाहन दिसते ते ईडीच्या पथकाचं वाहन आहे. याच वाहनाने ईडी नागपूरमध्ये आलेलं आहे. सोबतच आपण बघू शकतो की CRPFचं पथक देखील त्यांच्या सुरक्षेसाठी इथे दाखल झालेलं आहे. तर एकूणच अत्यंत महत्त्वाची ही कारवाई. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजच सुप्रीम कोर्टामध्ये अनिल देशमुख यांच्या संदर्भातल्या याचिकेवर 3 वाजता सुनावणी देखील होणार आहे. त्यामुळे एकीकडे अनिल देशमुख यांच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर सुनावणी होत असताना दुसरीकडे नागपूरच्या या माहुरधरीमध्ये ईडीचं पथक दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये महत्त्वाच्या कागदपत्राची तपासणी करतात. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. यासोबत अनिल देशमुख यांचे जे 2 सुपुत्र आहे म्हणजे सलील देशमुख असेल किंवा ऋषिकेश देशमुख असेल यांना देखील ईडीने समन्स दिला होता. मात्र ते देखील दाखल ते म्हणजे ईडी कार्यालयात पोहोचले नव्हते. अनिल देशमुख यांना देखील समन्स दिला होता, ते देखील ईडी कार्यालयामध्ये पोहोचले नव्हते. त्यामुळे ज्या प्रकारे अनिल देशमुख मागच्या काही दिवसापासून कॉन्टॅक्टच्या बाहेर आहे त्यानंतर मग ईडीने जो आपलं कारवाई आहे ते सातत्याने सुरू ठेवलेली आहे आणि त्याच कारवाईचा भाग म्हणून आज ईडीचं पथक नागपूरच्या या माहुरधरी येथील NIT कॉलेजमध्ये आलेलं आहे आणि या संपूर्ण माहुरधरी मधल्या ज्या कॉलेजच्या कागदपत्राची तपासणी करत आहे. विशाल, तू आपल्याबरोबर असंच थांब. तुषार, जाऊयात अजितकडे काय अपडेट आपण जाणून घेऊयात. अजित, नागपूरमधली ईडीची ही कारवाई मुंबईतनं काय कळतंय? विशाल, ईडीच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा या बातमीला दिलेला आहे. 3 ठिकाणी मुंबईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकलेल्या आहेत. या 3ही धाडी ज्या आहेत याच्याशी एक मनी ट्रेल जो आहे या मनी ट्रेलचा पूर्णपणे संबंध आहे. जसं आता तुषारने सांगितलं की अनिल देशमुख यांची साई शिक्षण संस्था जी आहे या संस्थेच्या माध्यमातून कसा हवालामार्फत पैशांचा व्यवहार झाला आणि काळा पैसा पांढरा करून कसा अकाउंटमध्ये डोनेशन म्हणून दाखवला गेला ह्याचा एक मनी ट्रेल जो आहे या मनी ट्रेलची चौकशी ईडी करत आहे. आणि ते चौकशी करत असताना वारंवार साई शिक्षण संस्थेचा संबंध या सगळ्या चौकशीमध्ये येतोय. आपल्याला जर माहिती असेल तर कुंदन शिंदे आणि संजीव पालंडे या दोघांना ईडीने अटक केलेली आहे. हे दोघंही अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव आहेत. तर याच्यामध्ये कुंदन शिंदे नावाची ही जी व्यक्ती आहे ही या साई शिक्षण संस्थेवरती
पदाधिकारी म्हणून देखील आहे, कमिटीवर देखील आहे. म्हणजे कुठेतरी हा सगळा व्यवहार जो आहे किंवा हा सगळा टप्प्याटप्प्याने जो व्यवहार केला जातो, मुंबई ते नागपूर, नागपूर ते दिल्ली आणि दिल्लीहून एक व्यापारी जो आहे तो या शिक्षण संस्थेला डोनेशन म्हणून, देणगी म्हणून तब्बल 4 कोटी रुपये पाठवतो. ही सगळी मनी ट्रेल कशी आहे? फक्त ह्या एकाच व्यक्तीने नाही, तर याच्या आधी आणखीन कोणी कशा पद्धतीनं ह्या शिक्षण संस्थेला मदत केलेली आहे, कसे पैसे दिलेले आहेत, ती देणगी देण्याचं कारण काय होतं, त्याचे सोर्स काय आहेत, आणि या सगळ्या गोष्टींची चौकशी जी आहे ती आता ईडी करते. त्यामुळे अनिल देशमुख यांची ही साई शिक्षण संस्था जी आहे ही पूर्णपणे आता ईडीच्या रडारवरती आहे. या साई शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालय आहेत, त्याच पद्धतीनं पदाधिकाऱ्यांची जी घरं आहेत आणि ही शिक्षण संस्था असे 3 ठिकाणी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत. ईडीचं म्हणणं आहे की यांची अकाउंटेबिलिटी जी आहे ती कुठेतरी धक्कादायक आहे, ती कुठेतरी आश्चर्य करणारी आहे. सगळे पुरावे यांच्याकडे आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पेपर्स आहेत ते देखील यांच्याकडे आहेत. यांनी सगळं अकाउंट ठेवलेलं आहे, पण जे पैसे येण्याचं जे ट्रेंड आहे किंवा जो मार्ग आहे तो कुठेतरी संशयास्पद आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जो आरोप केला गेलेला आहे, ईडीच्या वकिलांनी थेट ईडी न्यायालयामध्ये या ठिकाणी आरोप केला होता की साई शिक्षण संस्था जी आहे या साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं संशयास्पद व्यवहार केले गेलेले आहेत. याचबरोबरीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव जे आहेत ऋषिकेश देशमुख यांच्या, त्याच पद्धतीनं अनिल देशमुख यांच्या फॅमिलीच्या आणि नातेवाईकांच्या माध्यमातून जवळपास 11 ते 12 अशा शेल कंपन्या उभ्या केल्या गेल्या होत्या, ज्यांचे व्यवहार फक्त आपापसात झालेले आहेत. हा ईडीचा दावा आहे, हा वकिलांनी न्यायालयात केलेला दावा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करण्याकरता, याचे पुरावे गोळा करण्याकरता ईडीने या धाडी टाकलेल्या आहेत. नक्कीच या सगळ्यामुळे अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. पण त्याचबरोबरीनं आता या साई शिक्षण संस्थेशी संबंधित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे होऊ शकतं ईडी या कारवाईमध्ये किंवा ह्या कारवाईनंतर साई शिक्षण संस्थेशी संबंधित काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अटक करू शकते किंवा त्यांना चौकशी करता ईडी कार्यालयामध्ये समन्स देऊन बोलावू शकते. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आता ह्याच्यामध्ये दिसते आहे. त्यामुळे त्या दुसरीकडे आता तुषारने सांगितलं असं की 3 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांच्या याचिकेवरती सुनावणी आहे. ही त्यांची जी याचिका आहे ती आता तिथे मेन्शन होईल. त्यानंतर पुढे ठरेल कशा पद्धतीने काय आहे. तोपर्यंत अनिल देशमुख यांना अटकेपासून संरक्षण आहे. पण जर पाहिलं तर आता अनिल देशमुख यांच्या निकटवर्ती यांच्या अवतीभोवती ईडी जो आहे तो फास आवळते असंच दिसतंय. त्यामुळे उत्तरोत्तर आता अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. तुषार देखील आपला प्रतिनिधी नागपूरवरून होता. तुषार, तुझेही धन्यवाद. तर साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पैशांची जी काही देवाणघेवाण